स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत MH सेट 2025 जी 15 जूनला एक्झाम होणार आहे. त्याबद्दल आपण कम्युनिकेशन अर्थातच संप्रेषण या युनिटवर आपण MCQ डिस्कस करणार आहोत. त्याच्यातले काही MCQ हे इम्पॉर्टंट वाटतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि लक्षपूर्वक सगळा व्हिडिओ बघायचा आहे. चला तर आपण जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर फर्स्ट आहे, वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे डॅश डॅश. ऑप्शन ए, शिक्षकाचा व विद्यार्थ्याचा मूल्यवान वेळ वाया जातो. ऑप्शन बी, विद्यार्थ्याचे अवधान विचलित होते. ऑप्शन सी, विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. ऑप्शन डी, विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता येते. आता बघा, वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे विचारलंय त्यांनी. तर ह्याच्यामध्ये काय येतं, वर्गात फळ्याचा वापर केल्यामुळे काय होऊ शकतं? तुम्हाला असं वाटतं का शिक्षक, ऑप्शन ए जसा दिलाय, शिक्षकाचा विद्यार्थ्याचा मूल्यवान वेळ वाया जाऊ शकतो, हे तुम्हाला वाटतं का ऑप्शन? नाही, तर हे रॉंग. हे तर आपण आधीच कटआउट करून घेऊया. ऑप्शन बी काय दिले, विद्यार्थ्यांचे अवधान विचलित होते, असं काही आहे का? तर नाही, तर हे सुद्धा ऑप्शन रॉंग आहे. त्याच्यानंतर ऑप्शन सी बघा, विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते, हे तुम्हाला राईट वाटत असेल, थोडंसं थिंकिंग केली तर हे त्याबद्दल राईटच वाटते. आणि ऑप्शन डी आहे, विद्यार्थ्यांना प्रत्याभरण देता येते, असं तर काहीच नाही. त्यामुळे ऑप्शन सी हा राईट आहे. याचा आन्सर आहे, विद्यार्थ्याला दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते. नेक्स्ट बघूया. एका वर्तुळाकार संदेशवहनात जेव्हा डॅश डॅश असते तेव्हा इनकोडर डिकोडर होत असते. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए गोंधळ, ऑप्शन बी श्रोता, ऑप्शन सी टीकात्मकता, ऑप्शन डी प्रतिसाद. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे, बघा तुम्हाला काय वाटतं, एका वर्तुळाकार संदेशवहनात जेव्हा इनकोडर आणि डिकोडर होत असते तर काय असेल, गोंधळ निर्माण होतो का? हे ऑप्शन ड्रॉप होईल. श्रोता असेल का ओनली? नो. टीकात्मकता? नो. तर ऑप्शन डी प्रतिसाद. आता प्रतिसाद म्हणजे काय, जर संदेशदात्याने संदेश ग्राहकास संदेश पाठवल्यानंतर संदेश ग्राहकावर त्याचा परिणाम घडून येतो, त्याच संदेश ग्राहकाचे काय प्रतिसाद म्हणतात. म्हणून आपला आन्सर आहे ऑप्शन डी प्रतिसाद. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल? ऑप्शन ए आहे तक्ता, ऑप्शन बी आहे फोटोग्राफ, ऑप्शन सी आहे पारदर्शिका, ऑप्शन डी आहे फिल्म. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर काय येईल, खालीलपैकी कोणत्या साधनांचा दृश्य परिणाम अधिक होईल विचारले. तर तक्ता असू शकतो का, तर तो ऑफलाईनमध्ये जाईल. फोटोग्राफ, पारदर्शिका तर नाही, तर हे तिन्ही ऑप्शन नाही. तर आपला आहे राईट आन्सर ऑप्शन डी फिल्म. आता बघा फोर्थ आहे, कक्षा संप्रेषणात संज्ञानात्मक असंतोष हा परिणाम आहे. कक्षा संप्रेषणात संज्ञानात्मक असंतोष हाचा परिणाम आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हा आहे ऑक्टोबर 2020ला नेटमध्ये हा येऊन गेलेला आहे क्वेश्चन. ऑप्शन ए आहे संदेशाची गाळणी करणे म्हणजेच फिल्टरिंग, ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांची आवड, ऑप्शन सी आहे विद्यार्थी आधारित अनन्य क्रिया सुसंवाद, ऑप्शन डी आहे अव्यवस्थित किंवा अराजक परिस्थिती. तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन डी अव्यवस्थित किंवा अराजक परिस्थिती. हे असं येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्ही प्रिपेअर राहायचं आहे. नेक्स्ट बघा, वर्गात उत्कृष्ट अध्यापन चालते याचे लक्षण आहे. वर्गात उत्कृष्ट अध्यापन चालते तर ते कशामुळे, तर बघा ऑप्शन ए आहे वर्गात अतिशय शांतता असणे, त्यामुळे चालतं का? तर नाही. ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांद्वारे अध्यापनासंबंधित प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांद्वारे अध्यापनासंबंधित प्रश्न विचारणे, हे काहीसं बरोबर वाटतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. ऑप्शन सी आहे वर्गातील उपस्थितीचे प्रमाण अधिक असणे, हे असू शकतं का? तर नाही. तर ऑप्शन डी आहे विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळणे, अजिबात नाही, असं काही नाही आहे. तर बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन बी विद्यार्थ्यांद्वारे अध्यापनासंबंधित प्रश्न विचारणे. तर ह्याच्यामध्ये जर आपण विद्यार्थ्यांद्वारे अध्यापनासंबंधित प्रश्न विचारलं तर त्याच्यामध्ये काय, वर्गात उत्कृष्ट अध्यापन चालते याचे ही लक्षण आहे. म्हणजे आपल्याला कळतंय ना, विद्यार्थ्यांना समजतंय. नेक्स्ट बघा, डॅश डॅश ही संदेशवहनाची प्रमुख अंगे आहेत. ऑप्शन ए आहे संदेशवाहक, ऑप्शन बी आहे संदेश, ऑप्शन सी आहे संदेश देणारा व संदेश घेणारा, ऑप्शन डी वरील सर्व. ज्या वेळेस बघा आपल्याला आहे ना
अशी एक कंडिशन येते की आपल्याला काहीच माहिती नसतं. आता संदेशवहनाची प्रमुख अंगे तुम्ही जर करून ठेवली असेल तर तुम्हाला हे आन्सर येतील. तर ऑप्शन ए संदेशवाहक, ऑप्शन बी संदेश, ऑप्शन सी आहे संदेश देणारा व संदेश घेणारा आणि ऑप्शन डी आहे वरील सर्व. तर संदेशवाहक तर येईलच संदेशवहनाच्या प्रमुख अंगामध्ये. संदेशसुद्धा आहे, संदेश देणारा व घेणारासुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर ह्याच्यामध्ये बघा, जर आपल्याला काही वेळा संदेशवहनाचे प्रमुख अंगे माहीत नसतील आणि ह्याच्याबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नसेल तर ऑप्शन डी दिलेला आहे वरील सर्व, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात ऑप्शन. नेक्स्ट, आगमनात्मक तर्क खालीलपैकी कशावर अवलंबून आहेत? ऑप्शन ए आहे निसर्गाची अखंडता, ऑप्शन बी आहे निसर्गाची एकता, ऑप्शन सी आहे निसर्गाची समरूपता, ऑप्शन डी आहे निसर्गाची समरसता. तर ह्याच्यामध्ये बघा, आपलं आन्सर आहे ऑप्शन सी निसर्गाची समरूपता. सोपं आहे. नेक्स्ट आहे पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम ही डॅश डॅश या घटकाशी संबंधित आहे, या संदेशवहन प्रक्रियेतील घटकांशी संबंधित आहे. तर ऑप्शन ए आहे संदेश, ऑप्शन बी आहे संदेश घेणारा, ऑप्शन सी आहे संदेश देणारा, ऑप्शन डी संदेशवाहक. तर ह्याच्यामध्ये बघा, पत्र, दूरध्वनी, दूरध्वनी आहे, टेलिग्राम आहे, हे कशाशी संबंधित असणार? संदेश, हे तर सगळे संदेशच आहेत. संदेश घेणारा असू शकतो का? तर नाही. देणारा असू शकतो का? नाही. तर हे तिन्ही ऑप्शन ड्रॉप झाले. तर आपला आन्सर आहे ऑप्शन डी, कारण की संदेश वहनाचं काम करते ना, म्हणून याला संदेशवाहक म्हणतात. पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम हे तिघी कसले संदेश वाहकाचे हे आहेत, या घटकाशी संबंधित येते. त्यामुळे आपलं आन्सर आहे ऑप्शन डी संदेशवाहक. नेक्स्ट, तुम्ही वर्गात शिकवताना विद्यार्थी लक्ष देत नसतील तर काय कराल? आता हे असे टीचिंग ॲप्टिट्यूड याच्या संबंधित सुद्धा असे क्वेश्चन येत असतात. तर बघा, ऑप्शन ए आहे वर्ग सोडून निघून जाल. तुम्ही असं करणार का? जर वर्गात शिकवताना विद्यार्थी जर लक्ष देत नसेल, तुम्ही वर्ग सोडून जाणार का? नाही. शिक्षक असलेल्या या नात्याने तुम्ही असं काही करणार नाही. तर ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांना रागावून त्यांचे लक्ष स्वतःकडे वळवणार का? तुम्हाला काय वाटतं? त्यांच्यावर राग करून ते सुधारतील असं वाटतं का? अजिबात नाही. हे शिक्षकाच्या ह्याच्यामध्ये बसतच नाही. ऑप्शन सी आहे विद्यार्थ्यांना त्यांचे कारण विचारून त्यानुसार उपाययोजना कराल. हे राईट वाटतं. कारण की विद्यार्थ्यांना जर ते लक्ष देत नसेल तर तुम्ही त्यांना कारण विचारणार का? का लक्ष देत नाही आहे? तुम्हाला समजत नाही आहे का? तर विचारा पुन्हा क्वेश्चन. जे टॉपिक कळत नाही आहे तर त्याबद्दल तुम्ही त्यांना प्रोत्साहन देणार, की तुम्ही बिनधास्त विचारा, ना की तुम्ही भीतीचं वातावरण तयार करणार त्यांच्यासाठी. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे कारण विचारून त्यानुसार तुम्ही उपाययोजना नक्कीच कराल. आणि ऑप्शन डी प्राचार्याकडे विद्यार्थ्याची तक्रार कराल का? ह्या ऑप्शन डीमध्ये तर तुम्ही लहान मुलासारखं तर अजिबात वागणार नाही. प्राचार्याकडे विद्यार्थ्याची तक्रार करून काय होणार आहे? ते लक्ष देत नाही आहेत, ते प्राचार्याशी काहीच संबंधित येत नाही आहे, लहान मुलासारखं तर तुम्ही नाहीच करणार. तर हे ऑप्शन सी राईट आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कारण विचारून त्यानुसार उपाययोजना कराल. नेक्स्ट, संप्रेषणात भाषा हे डॅश डॅश आहे. ऑप्शन ए आहे एक वाचिक संकेत, ऑप्शन बी आहे अंतवैयक्तिक संकेत, ऑप्शन सी आहे प्रतिकात्मक संकेत, ऑप्शन डी आहे गैरवाचिक संकेत. त्याच्यामध्ये बघा, आपलं आन्सर आहे ऑप्शन ए एक वाचिक संकेत. संप्रेषणात भाषा हे कसं आहे? एक वाचिक संकेत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.